हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सारिका राहुल ओल्समध्ये अगदी मनापासून स्वागत. तर मी आज तुमच्यासोबत गावरान चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी या व्हिडिओजमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ग्रेव्हीसाठी पण. चला तर मग ही चमचमीत दिसणारी चिकन रेसिपी स्टार्ट करूयात. सर्वात पहिले मी इथं मसाले, कांदा लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट आणि इतर मसाले काही घरगुती पातेल्यामध्ये गरम पाण्यात मिक्स करून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. पहिलेच चिकनला हळद मीठ लावून घेतलेलं आहे. त्यानंतर पातेल्यात तेल गरम झालं की जिरे टाकून घ्यायचेत. जिरे छान तडतडल्यानंतर खडा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत खडा मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला छान भाजून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा टाकून पण अगदी लो फ्लेमवरती छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हाय फ्लेम नाही करायची गॅसची, नाहीतर मग तो करपला जातो. मीडियम फ्लेमवरती छान भाजला जातो अगदी क्रिस्पी होईपर्यंत. छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. आतमध्ये मिक्स करून झाले की यामध्ये मिरची पावडर टाकले 3 चमचे. त्यानंतर हळदी पावडर 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. चॉप केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकलं की वरतून थोडंसं मीठ टाकायचं, ज्यामुळे टोमॅटो मिठामुळे छान प्रकारे शिजला जातो आणि 2 ते 3 मिनिटे याला परतवून घ्यायचे. टोमॅटो छान शिजला की ही जी आपण ग्रेव्ही बनवली होती, कांदा लसूण अद्रक पेस्ट आणि परत एक होममेड मसाला आहे, मी त्याची रेसिपी लवकरच अपलोड करेल, तो यात मी टाकून घेतला आहे. छान याला पण वरून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. तर तेल छान सुटलेलं आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून घेतलेला आहे. गरम पाणी टाकून घ्यायचे. साधारणतः 1.5 तांब्या पाणी इथे मी घातलेलं आहे यात आणि याला थोडंसं आणखीन गरम होऊ द्यायचं आहे. म्हणजे वरती तेल सुटायला लागलं की त्यामध्ये जे चिकनला हळदी वगैरे लावली होती ते टाकून घ्यायचे यात अशा प्रकारे. तर याला परत आणखीन अर्धा तास छान शिजू द्यायचे. त्याच्या अगोदर इथे घरकुलचा मसाला टाकायचा वरतून. तुम्ही कमी पण करू शकता जर जास्त तिखट पाहिजे नसेल तर. त्यानंतर घरकुलचा मटण मसाला परत टाकलेला आहे, तो पण छान अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. याला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे आणि किमान 30 ते 35 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचे. शिजल्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे टाकून घ्यायची. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.